शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यामध्ये अखेर वन विभागाला यश आलं। 13 वर्षीय रोहन बोंबेचा याचा बिबट्यानं जिथे जीव घेतला तिथून 400 मीटर अंतरावरच शार्प शूटरनं बिबट्याला गोळ्या घातल्या। आणखी एक बिबट्याही जाळ्यात सापडल्या। पुण्यातल्या 4 तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत कमी व्हायचं नाव घेत नाहीये। याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। बिबट्या ठार पण दहशत कायम। पुण्यातील 4 तालुक्यात सध्या बिबट्यांची प्रचंड दहशत आहे। याच बिबट्यांपैकी एका बिबट्याला मंगळवारी रात्री ठार करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये या नरभक्षक बिबट्यानं 2 मुलं आणि एका वृद्ध महिलेच्या नरडीचा घोट घेतला होता। मात्र वन विभागानं शोध मोहीम राबवत 6 वर्ष वयाच्या या बिबट्याला ठार केलं। त्याच्या नमुन्यांवरून हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय। या बिबट्याला ठार केल्यानंतर शिरूर भागात आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। तर दुसरीकडे बिबट्याच्या दहशतीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील काळेची वाडीमध्ये मांजराचा पाठलाग करत बिबट्या थेट एका घराच्या अंगणात पोहोचला। यावेळी घराबाहेर झोक्यावर बसलेल्या 14 वर्षांच्या मुलानं बिबट्याला पाहून घरात धूम ठोकली। पुण्यातल्या 4 तालुक्यांमध्ये सध्या जवळपास 1200 पेक्षा जास्त बिबटे असल्याची नोंद आहे। मात्र बिबट्यांच्या संख्येत ही इतकी वाढ का झाली? ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यासाठी अत्यंत पूरक असं वातावरण आहे। त्याची सर्वच्या सर्व ही पिल्लं जगली जातात। त्यांना त्याच ठिकाणी पाणी उपलब्ध होतं। जंगलामध्ये पाणी मिळवण्यासाठी जे बिबट्याची ती मादी आहे ती पिल्लांपासून दूर जात असे आणि त्यामुळे नंतर बिबट्यांचा त्यावर हल्ला होत असे। बिबट्यावर हल्ला होत असे। घूस किंवा कोल्हे किंवा खोकर यासारखे प्राणी किंवा बेडूक यासारखे काही प्राणी त्याला ऊसातच खायला मिळतात। त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे। त्यामुळे मुख्य कारण हे की ऊस शेती आणि त्या ठिकाणी त्यांना असणारं कम्फर्ट वातावरण यामुळे या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढत आहे। बिबट्या आणि नागरिकांमधला संघर्ष पुण्यातल्या या तालुक्यांमध्ये गेली काही वर्ष सुरू आहे। पण हा संघर्ष कमी करण्यासाठी आता शासनानं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे।